जेवणाबद्दलचं सांगतो, इन शॉर्ट सांगतो, कारण ते करायला गेलं आणखी 1 तास जाणार आहे. आतमध्ये तू विचारत होता तुला प्रश्न कर म्हटलं होतं मी. तर तुझा प्रश्न होता की पोटाचा प्रॉब्लेम. मी तर आता नॉनव्हेज खात नाही इथं आल्यानंतर, आपण सोडलं. पण जे खाल्लेलं त्याचं वाट लागते ना, बरोबर की नाही? ऍसिड पाजरत आहे आतमध्ये. आता याचं एक्झाम्पल देऊन तुला सांगतो, मग सर्वांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण ऍसिडिटी हा फार मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यासाठी सर्व बाकी रोग होतात. पोट चांगलं तर सर्व चांगलं, पोटच वाट लागली तर सर्वच वाईट. आणि पोटातच आम्ही काही घालतो. हे सर्व काही आम्ही घालतो ना, आता सोशल मीडियावर तुम्ही ऐकायला मिळतं, हे बरं नाही, ते बरं नाही, ते बरं नाही, ते बरं नाही, हॉटेलमध्ये जाणंच आता बंद होणार, अशा परिस्थिती व्हिडिओ यायला लागले. जे मी गेले 30 वर्ष माझ्या लेक्चरमध्ये सांगतो ते आता यायला लागलेत गोष्टी. कितीतरी व्हिडिओज आहेत ते माझेच व्हिडिओज मला ऐकायला येतात, जे मी टॉक्स देतो तेच लोक कोणीतरी व्हिडिओज करून घालतात. आणि त्याच्यामुळे साईश म्हणतो हे आमचं तेव्हाचे व्हिडिओज आम्ही पब्लिश केले नाहीत, आता हे आम्हालाच ऐकायला मिळतं. समजलं? पण कसं तरी लोकांपर्यंत पोचतंय, बरोबर? तर ह्या ऍसिडिटी का होते, तेव्हा डॉक्टर मी बंद केलं, आता का होते हा प्रश्न साहजिक आहे. त्याच्यावर फक्त माझं उत्तर आहे, जेव्हा आम्ही खातो त्याला ऍसिड पाहिजे, बरोबर? त्याच्यासाठी ते जिरवण करायला, डायजेस्ट करायला ऍसिड ब्रेन मधून लिव्हरला, गॉल ब्लॅडरला सांगून ते ऍसिड घालत असतात, जोपर्यंत तुमचं डायजेस्ट होत नाही तोपर्यंत. आता जो माणूस दररोजचं चिकन हे ते सर्व हार्ड वस्तूच खाणारा आहे, त्याला कंटिन्युअस ते ऍसिड घालतो. एक सिंपल एक्झाम्पल देतो. या गावात पाणी पाहिजे, पण PWD ला सांगितलं, त्याला माहिती आहे इथं 2 टँकर लागतात, 1 टँकर मध्ये होत नाही, 2 टँकर लागतात. मग त्यांची ऑर्डर जाते, दररोज पूर्वी फोन करून करून मला आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, पण 2-2 टँकर पाठवत होते. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, बरोबर? त्याच्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम इकडचा सॉल्व्ह झाला. तरी PWD मध्ये रेकॉर्ड मध्ये आहे ना, या गावात दररोजचे प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी 2-2 टँकर पाठवायचे म्हणून. टँकर येतात की नाही, पाणी घ्यायला नसेल ते परत जातात. पण हे जोपर्यंत त्याला कळत नाही हेडपर्यंत की तिथं आता पाण्याची गरज नाहीये, तोपर्यंत टँकर येत राहणार की नाही. आणि आता टँकर माफिया आहेत ते तर घेऊनच जाणार आहे, ते कुठेतरी टाकणार आहे किंवा दिले म्हणून सांगणार आहे, ती गोष्ट वेगळी. मग असं झालं तर मग किती महिने, वर्षपर्यंत सुद्धा टँकरचं नोंदणी तिथं चालूच राहणार आहे, इथं पाणी न देता पण पाणी दिल्याचं होणार. तसं ब्रेन मध्ये या बॉडीला नॉनव्हेज खाणार आहे किंवा जे काही भयानक खाणार आहे त्याला ऍसिड लागतंय डायजेस्ट करायला. मग ते ऍसिड घालत राहिला, जे एवढं ऍसिड लागतंय, मग तू म्हटलं मी खायचं बंद केलंय सध्या, तुम्ही डॉक्टर सांगितल्यापासून मी खात नाही, पण अजून ब्रेनला ते मेसेज नाही ना पोचली की काय मला किती पाहिजे ते, त्याच्यामुळे ते ऍसिड चालू आहे. लक्षात आलं? मग हळूहळू ब्रेनला कळेल की आपलं जास्त मला परत पित्तजनक म्हणजे ऍसिडिक ब्लड यायला लागलं ब्रेन मध्ये, मग ब्रेन बांबावणार आहे, माझा मला त्रास होतोय सध्या. मग त्याला लक्षात येणार की बाबा कमी करते आता, तिथं गरज नाही तेवढी, ती रक्तात जाताना परत माझ्या डोक्यावर येतं ते. म्हणजे तुम्हाला न विसरण्यासारखा तुमच्या अनुभवाला सांगतो. पण ते पित्त जे आहे ते कंटिन्युअस जातं, म्हणून तुम्हाला आणखी थोडा टाइम पर्यंत हे सोसावं लागणार आहे. लक्षात आलं? त्याच्यात तुम्ही पाणी पित राहिलं तर त्याच्यातून नक्की बाहेर येणार आहे. त्याची खाण्याची पद्धत, आता सिंपल एक्झाम्पल, नॉनव्हेज खाणारे आहेत त्याच्यात तुम्ही कार्टिलेज खातात ना, म्हणजे एक चिकन खातात ना, बरोबर? तो चिकन खाताना त्याच्या आतमध्ये एक व्हाईटचं असं पीस असतो, ते लोकांना तरकारीत खायला आवडतं, बरोबर? मग ते लोक खातात. कितीतरी लोकांना सांगतात ते तरी खाऊ नका, पण तेच बरं लागतं म्हणाला दाताला, पण खाताना तो चिकन खाताना त्याचा दात पण पडतो दुसऱ्याच्या प्लेटमध्ये, ती गोष्ट वेगळी आहे. समजलं? कारण हे दात सुद्धा आमचे डिझाईन चिकन खायला केलेले नाहीत. तो मग जो पीस आतमध्ये जातो तो ऍसिड मध्ये जिरत नाही, हा बरोबर? कारण की प्लॅस्टिक टाईप हे आहे, कार्टिलेज आहे,
ती जिरवायला फार वेळ लागणार आहे. मग त्याच्यासाठी ऍसिड घालत राहतो ना ब्रेन, आहे काहीतरी त्याला सेन्स होतंय, तिथं काहीतरी आहे. जसं इथं मच्छर बसला, काल मला एक पेशंट विचारत होते, डॉक्टर मला ह्या हाताला प्रॉब्लेम आहे, तुम्ही ह्या हाताला पण प्रॉब्लेम आहे, पण तुम्ही ह्या हाताला करतात, पण मला इथं पण करायला पाहिजे. मग तिला सांगावं लागलं, ब्रेन तुमचा एकच आहे ना, बॉडी एकच आहे ना तुमची. हा हात ब्रेनला माहित आहे, पण तसं कसं. मग तिला एकच सिंपल एक्झाम्पल दिलं तेव्हा समजलं. म्हटलं मक्खी म्हणजे मच्छर जे आहे ना, मस्किटो इथं बसतो, बसल्यानंतर ब्रेनला समजतं, तुम्ही झोपेत आहात, ब्रेनला समजतं, ब्रेन याला ऑर्डर मार त्याला म्हणून, आणि तुम्ही हात मारतात त्याला, मच्छर मारतो, तुम्हाला माहित होतं नाही. तेव्हा तिला लक्षात आलं, म्हणजे हे आतमधून किती कनेक्शन आहे. मच्छर इथं बसला तर ब्रेन मध्ये जाऊन ह्या हाताला ऍक्शन देऊन त्याला मारायला एवढी कॅपॅसिटी ब्रेनची आहे. मग तिला सांगितलं, आम्ही कितीतरी पेशंटला ज्या त्रास होतो तिथं लावतच पण नाहीये, पण पेशंटला समाधान होत नाही, मला इथं दुखतं, डॉक्टर लावतं इथं. आपल्या खाण्यात तुम्ही लक्ष द्या. त्याच्यात एक सिंपल शॉर्ट सांगतो, लेक्चर नंतर देऊया, आणि आमचे टॉक्स पण आहेत ऑनलाईन. साईशला विचारा त्याची लिंक्स वगैरे, किंवा आमच्या युट्यूबला सबस्क्राईब करा. पुष्कळ नॉलेज जे कुठेही बुक मध्ये मिळणार नाही, हे नॉलेज तुम्हाला भेटत जाते.